गुलाब आहे, गुलाबी कलरचं गुलाब आहे, मिनिचर गुलाब आहे. छान आहे. त्याला सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. हे आपण कटिंगपासून तयार केलेलं हे गुलाब आहे. किती सुंदर कळ्या आलेले आहे आणि ग्रोथ पण छान झालेली आहे. त्याच्यामुळं ह्याची आपण आता खुरपणी करून घेतलेली आहे. तर हे मातीचे असे कडक झालेली माती आपण आता हे फोडून घेतलेली आहे. अशी कडक झालेली माती अशी आपण फोडून घ्यायची, म्हणजे काय होते, माती मोकळी होते. माती मोकळी झाल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होते. आणि याच्यामध्ये आपण दुसऱ्या पण कटिंग लावलेल्या होत्या. हे कटिंग लावलेल्या होत्या, ह्याला पण कशा मुळ्या छान आलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये 3 कटिंग लावल्या होत्या. 3 कटिंग ही एक जास्वंदाची आहे पिंक कलरची, आणि ही गुलाबाची आहे. हे लाल कलरचं गुलाब आहे, त्याची कटिंग आपण लावलेली होती. ती आता कटिंग छान अशी याला मुळे आलेल्या आहेत. ते आता आपण या कॅरीबॅगमध्ये लावणार आहे. कॅरीबॅग आपली मोकळी आहे, त्याच्यामध्ये ही कटिंग आपण गुलाबाची लावून घेणार आहे. छान ग्रोथ झालेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये होल करून असं आता ही मुळे आलेली कटिंग ह्याच्यामध्ये लावून घेते. छान आपलं गुलाबाचं झाड तयार होईल. तर याच्यामध्ये थोडासा वरून खात टाकते, म्हणजे छान झाडाची ग्रोथ होईल. हे आपलं गांडूळ खत आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे कुंदाची कटिंग आहे. लागू होते का बघू, आपण लावली होती पण ते खराब झालेली आहे. तरी पण झाडाचे मुळे त्याच्या सुकलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे. आणि ह्या 2 कटिंग आपण दुसरीकडे लावून घेऊया म्हणजे. आणि याच्यामध्ये आता आपण गांडूळ खत घालून घेऊया. याची आता आपण खुरपणी करून घेतलेली आहे, त्याच्यामुळं हे गांडूळ खत आपण त्याच्यात देऊन घेतलेलं आहे. तर हे मातीमध्ये गांडूळ खत मिक्स करून घेतला आहे छान असा. या छोट्याशा डब्यामध्ये हे आपल्याला हे जे पावडर मिळते, काय म्हणतात, सर्फ एक्सेलची पावडर मिळते, त्याचे डबे आहेत. याच्यामध्ये आपण अपराजिताचे झाडे छोटेसे लावलेले होते, ते आता छान ह्यांची ग्रोथ झालेली आहे. वरून आपण याची कटिंग करून घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तो आकार देता येतो, त्याच्यामुळे आपण याची वरची कटिंग करून घेतलेली आहे. म्हणजे कटिंग केल्यामुळे काय होतं, याच्या फुटी फुटतात आणि झाडाची ग्रोथ अशी फांद्या जास्त फुटल्यामुळे जास्त अशी क्वांटिटीमध्ये फांद्या होतात आणि झाडाची ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळं आपण ह्याची कटिंग करून घेतलेली आहे. तर कटिंग करून आपण याच्यामध्ये एक रॉड लावून आपण वरती पण वेल असा छान चढवू शकतो. त्याच्यामुळे आपण आता याची कटिंग करून घेतल्यामुळे छान ह्या झाडाची किती छान अशी सुंदर ग्रोथ झालेली आहे. तर याची आपण खुरपणी करून घेतलेली आहे. छान अशी याची माती मोकळी करून घेतलेली आहे आपण. ते आपण साईडला ठेवून देऊया. तर हे आपण कटिंग लावून घेतलेले आहेत छान याच्यामध्ये, आणि इथं 2 आपण कटिंग लावलेल्या आहेत छान. आता याला आपण पाणी देऊन देऊया. एक कटिंग आपण काढून घेतलेल्या कटिंग लावून घेतलेल्या आहेत. ही आपण झेंडूची कटिंग तयार केलेली आहे. छान किती ग्रोथ छान झालेली आहे. झेंडूच्या हे जास्वंदाची कटिंग लावलेली होती, त्याला छान त्याची कटिंग तयार झालेली आहे. छान असं सुंदर फुटलेलं आहे. तर आपण त्याला खुरपून घेणार आहे. आणि ही झेंडूची कटिंग लावलेली होती, छान अशी त्याची पण ग्रोथ छान झालेली आहे. आणि वरचा शेंडा आपण खुडून टाकल्यामुळे अशा फांद्या त्याला किती सुंदर फुटलेल्या आहेत. वरचा शेंडा खुडला की अशा फांद्या त्याला
छान येतात. हे त्याचे पानं वाढलेले काढून टाकूया, म्हणजे काय ह्या वाढलेले शेंडे पटापटा वाढलेले दिसतात, म्हणून आपण ह्या आधीच्या छोट्या फांद्या त्या काढून टाकलेल्या आहेत. आता किती छान वाटतं असं सुंदर मस्त. हे आहे झेंडूची कटिंग, छान तयार झालेली आहे मस्त. तर आपण त्याला खुरपून घेऊया. त्याची माती अशी कडक झालेली आहे. ही छोटासा सळीचा रोड आहे, त्यांनीच असे छोट्या कुंड्या त्यांनी खुरपता येतात, नाही तर मोठं खुरपं घेतलं तरी आपल्याला त्याच्यानं खुरपता येत नाही, म्हणून आपण छोटंसं असं रॉड घेतलेला आहे, म्हणजे असं झाडांमध्ये बारक्या जाते. त्याच्यामुळं आपण छोटंसं घेतलेलं आहे, त्याने असे खुरपून घ्यायचे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.